हरिओम. अष्टावक्र गीता, योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन, अध्याय 19, श्लोक क्रमांक 7. क्व मृत्युर्जीवितं वा क्व लोका क्वास्य क्व लौकिकं क्व लया क्व समाधिर्वा स्वमहिम्नि स्थितस्य मे. भावार्थ: आत्मगौरवात स्थित झाल्यामुळे मला आता कसला मृत्यू आणि कसले जीवन, कोणते लोक आणि कसले लौकिक व्यवहार, कसले लय पावणे आणि कसली समाधी. राजा जनक सांगत आहे की आत्मस्वरूप प्राप्त झाल्यामुळे आता मी मुक्तात्मा झालो आहे. भौतिक उपभोगातून माझी मुक्तता झाली आहे. आता माझे संचित उपभोग संपुष्टात आलेले आहेत. त्यामुळे आता मी जन्ममृत्यूच्या फेऱ्यांमधून मुक्त झालो आहे. आता प्रभूच्या सेवेला रुजू झालो आहे. आत मी मुक्तात्मा आहे. मी स्वखुशीने मला पाहिजे तेव्हा येथे किंवा अन्य ग्रहांवर देह धारण करू शकतो. तसेच प्रभूच्या इच्छेने त्याचे काम करण्यासाठी त्याच्या मर्जीने कोठेही देह धारण करू शकतो किंवा प्रभू सेवेसाठी योगेश्वराच्या चरणी सेवेला वाहून घेऊ शकतो. आता मला यमधर्माच्या पुनर्जन्माचे बंधन नाही. मी मुक्त आहे. या स्तवराजा जनक म्हणत आहे की आता त्याला मृत्यू नाही, कारण त्याला जन्म पुनर्जन्म नाही. त्याला आता भौतिक जीवनही नाही. आता जे आहे ते आत्माचरण आहे. आता आत्मेच्छेने येथे जो काही काळ व्यतीत करायचा आहे तो प्रभूच्या इच्छेने त्याचे काम म्हणून व्यतीत करायचा आहे. राजा जनकाला तो सम्राट असल्यामुळे मुद्दामून सांगावेसे वाटते की मुक्तात्मा झाल्यामुळे तो सम्राट पदावर आरूढ झालेला असतानाही ते प्रभुकाम आहे, ती प्रभुसेवा आहे, या भावनेने तो सम्राटपद सांभाळणार आहे. त्यामुळे आता त्याला सर्वसाधारण मानवी जीवन उरलेले नाही. अर्थातच आता कोणते लोक आणि कसले लौकिक व्यवहार, कसले लय पावणे आणि कसली समाधी. आता तो या सर्वस्वाच्या अतीत पार निघून गेला आहे. तो देहाने येथे असला तरी तो मुक्तावस्थेत पैलतीरी विराजित आहे. हरिओम. श्लोक क्रमांक 8. अलं त्रिवर्ग कथया योगस्य कथयाप्यलम् अलौ विज्ञान कथया विश्रांतस्य ममात्मनि. भावार्थ: आत्मविश्राम झाल्यामुळे शेवटच्या अंतिम अवस्थेत मला आता धर्म, अर्थ, काम या त्रिवर्ग कथेत तसेच योग आणि विज्ञान यातही शेवटची अंतिम अवस्था प्राप्त झाली आहे. मी आत्मविलीन झालो आहे. मी आत्म्यात विश्राम झालो आहे. मी आत्मस्थित झालो आहे. मी आत्ममय झालो आहे. मानवी जीवनाची देहधारीची ही शेवटची अंतिम अवस्था आहे. आता या पलीकडे आणखी काहीही नाही. त्यामुळे मला आता कसल्याही भौतिकाची ओढ नाही. मानवी जीवन देह धारण करून परमात्मा प्राप्त करण्याऐवजी भौतिकात रममाण होते. येथील भौतिक वस्तू जगताचे जास्तीत जास्त उपभोगणे हेच जीवन आहे असा त्याचा छान गैरसमज होतो. त्यासाठी तो नवनवीन उपभोग शोधून काढतो. तसे करण्यातच तो बुद्धीचे कौशल्य आहे असे मानतो. निर्माण केलेले उपलब्ध झालेले भोग एका जन्मी उपभोगून संपणे केवळ अशक्य असते. त्यामुळे तेथे संचित भोग निर्माण होतात आणि तो जन्म मृत्यूच्या न संपणाऱ्या विचित्र चक्रव्यूहात अडकतो. देहधारी धर्म, अर्थ आणि काम यात आकृष्ट होतो आणि वस्तू जगताच्या अनावश्यक भोगापवर्गतेत रुतून जातो. यासाठी तो त्याला पाहिजे तसा धर्माचा अर्थ लावतो आणि सतत वस्तू जगताचे उपभोग घेण्यास रत होतो. त्यासाठी लागणारे धन साचवण्यातच तो पुरुषार्थ मानतो. त्या धनासाठी तो कामातूर होतो. परंतु आता मी या सर्वांमधून मुक्त झालो आहे. एवढेच काय, तर मी आता योग आणि विज्ञान यामधूनही मुक्त झालो आहे. तेथेही मी अंतिम पायरी यशस्वीपणे पार केली आहे. योग प्राप्त करून मी साक्षात्कारी झालो. त्या योगे आत्मानुभूती प्राप्त करून मी आत्मस्थित झालो. अशा प्रकारे परमात्मा प्राप्ती हे सर्वोच्च विज्ञानही मी प्राप्त केले आहे. हीच अंतिम अवस्था आहे.
हरिओम.